अध्याय 17. स्वामी सुत हरिभाऊंची कथा पुढे सांगायला प्रारंभ करण्याआधी 17व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच विष्णुबुवा हरिभाऊंबद्दल म्हणतात, षडविकारा जिंकिले, संसाराते त्यागिले, रात्रंदिन रत झाले, स्वामी भजनी सुखाने. संसार सोडून हरिभाऊ गोसावी झाल्याचं वृत्त स्वामी सुतांच्या आईला कळलं. तेव्हा शोकाकुल झालेल्या काकूबाई मुंबईत हरिभाऊंकडे आल्या. हरिभाऊंच्या कृत्यावर त्या चिडल्या, रागावल्या, आक्रोश करू लागल्या. मातेची शोकविव्हल अवस्था पाहून दुःखीत झालेल्या स्वामी सुतांनी काकूबाईंना समजावण्याचा प्रयत्न केला. पण व्यवहारी जगात जगणाऱ्या काकूबाईंना हरिभाऊंची समर्थ भक्ती करणं शक्य नव्हतं. आपल्या मुलाला पिशाच्च बाधा झाली असं समजून त्याच्यावर उपाय करण्यासाठी काकूबाई देव मामलेदार यशवंतराव भोसेकर यांना भेटल्या. त्यांच्याकडून स्वामी कुमारांची सगळी माहिती ऐकल्यानंतर देव मामलेदार म्हणाले, त्यासे पिशाच्च लागले थोर, माझे नि दूर नोहेची. कामाठीपुऱ्यातील जागा स्वामी भक्तांना अपुरी पडत होती. गिरगावातील एका स्वामी भक्त महिलेनं कांदेवाडीतील आपली जागा हरिभाऊंकडे सुपूर्द केली. काही दिवसात स्वामी सुतांनी कांदेवाडीत समर्थ मठाची स्थापना केली. 1793च्या फाल्गुन कृष्ण त्रयोदशीला स्वामी सुतांनी स्वामी जयंती उत्सव दिमाखात साजरा केला. समर्थांच्या सेवेच्या प्रसाराचं मोठं कार्य स्वामी सूत भक्तिभावानं करत होते. एकदा समर्थांच्या दर्शनासाठी स्वामी सूत अक्कलकोटी आले असताना स्वामींचं वास्तव्य राजवाड्यात होते. स्वामी दर्शन घेतल्याशिवाय अन्न ग्रहण करणार नाही असा निर्धार करून स्वामी सूत 3 दिवस उपाशी राहिले. शेवटी राणींच्या आज्ञेवरून सेवक स्वामी कुमारांना प्रासादी घेऊन आले. तेव्हा हरिभाऊंनी आवेगानं समर्थ महाराजांच्या पायांना मिठी मारली. समर्थांचे अनेक भक्त अक्कलकोटी नगरीत नियमितपणे येत असत. पण महाराजांचं खरं प्रेम स्वामी सुतांवरच होतं. सुतांचा तो उत्कर्ष इतर भक्तांना सहन होत नव्हता. समर्थांच्या मनातील स्वामी सुतांची प्रतिमा मलिन करण्याची संधी अन्य भक्त शोधत होते. एके दिवशी स्वामींसमोरच पायी खडावा घालून स्वामी सूत भजन करत होते. ती वेळ साधून भक्तांनी स्वामींचे कान फुंकले. बैसला असता आपण, पायी खडावा घालून, हा नाचता काय म्हणून, आपुला अपमान करावया. त्यावर समर्थांनी हरिभाऊंना खडावा काढून नाचण्याची आज्ञा केली. ती बाब स्वामी कुमारांच्या मनाला लागली. अन्य भक्तांनी केलेल्या या अपमानाने स्वामी सूत दुखावले आणि त्यांनी अक्कलकोटी जाणेच टाकले. स्वामी समर्थांनी निरोपावर निरोप पाठवूनही स्वामी सूत अक्कलकोटावर गेले नाहीत. काही दिवसांनी स्वामी सूत आजारी पडले. दिवसेंदिवस खंगत गेले आणि श्रावण शुद्ध प्रतिपदेस कैलासवासी झाले. त्या दिवशी अक्कलकोट गावी स्वामी महाराज विचित्र वागत होते. अर्धवट भोजन टाकून उठत होते. कोणासंगे बोलत नव्हते. अधूनमधून रडत होते. महाराजांच्या वर्तणुकीचा अर्थ सेवेकरी समर्थ भक्तांना कळत नव्हता. तोवर स्वामी सूत मरण पावल्याची तार अक्कलकोटी पोहोचली आणि नगरीचा नूरच पालटून गेला. स्वामींसहित प्रत्येक नगरवासी उदासीन झाला. स्वामी सुताचं मोठेपण सांगताना विष्णुबुवा म्हणतात, नरजन्मा येऊनी सत्य, भक्ती केली एकनिष्ठ, केले जन्माचे सार्थक, परमपदा पावले.